नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पुतीन यांची भारत भेट अत्यंत यशस्वी झाली. अनेकांना अपेक्षा होत्या त्याप्रमाणे वेगवेगळ्या करारांच्या घोषणा काही झाल्या नाहीत. म्हणजे खास करून संरक्षण सामग्री बद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेनुसार करार झाल्याचं दिसलं नसलं तरी देखील ही भेट अत्यंत यशस्वी झाली असं संपूर्ण जगामध्ये त्याचं एक इम्प्रेशन तयार झालं. आणि या इम्प्रेशन नंतर अर्थातच ज्यांच्या पोटामध्ये कावळे खोकलायला लागले असे अमेरिका आहे. आणि यांच्या पोटात कावळे का खोकलतायत? कारण ह्यांना भूक लागलीये, पण समोर वाढलेलं जे ताट आहे त्याला लाथ मारायची सवय लागलेली आहे. तर तुम्ही लाथ मारणार हे जर का माहिती असेल तर ते ताट तुमच्या समोर ठेवणारे कोण? ते ज्यांना त्याचा सन्मान आहे त्यांच्या समोर ठेवलं गेलं आणि ते आनंदाने तृप्त होऊन जेवून परत गेले. त्यांनी यजमानांना आशीर्वाद सुद्धा दिले. परंतु हे यांना कळणार नाही. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती अजिबात त्याची गंध वार्ता नसलेले लोक अमेरिकेमध्ये राज्य करतायत. आणि जर का राज्य करणारे तसे नसतील तर त्यांना सल्ला देणारं जे सल्लागार मंडळ आहे ते संपूर्णपणे अंधारात आहे असं दिसतं. अशी परिस्थिती आली की या भेटीनंतर ताबडतोबीने अमेरिकेचं शिष्टमंडळ इथे आलं. म्हणजे ती भेट होण्याआधी लगबगीनी एक भारत आणि अमेरिका ह्यांच्यामधला संरक्षण करार सुद्धा करून घेतला या लोकांनी. भारत म्हणला ठीक आहे, तुम्हाला संरक्षण करार करायचं संरक्षण करार करा. तो अंमलात आणायची तुमची मनीषा अजिबात नाही आहे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याला म्हणतात ना, बोलाची कडी आणि बोलाचा भाग. ते संरक्षण करारावर सह्या करून होणार आहे काय वेगळं? हा प्रश्न होता आणि तो खरा ठरला. अन्यथा अमेरिकेची एवढी लगबग झाली नसती. म्हणजे मोदी पुतीन भेट झाली, त्यानंतर ताबडतोबीने अमेरिकन शिष्टमंडळ इथे आलं. त्यानंतर भारताचे आमचे जे चीफ आपले जे बसतात निगोशिएशन साठी वाटाघाटीला बसतात ते पियुष गोयल काय म्हणाले, भारताला अजिबात घाई नाहीये. सर्व अटींवरती स्पष्टता आल्याशिवाय आणि पूर्णपणे एकमत झाल्याशिवाय आम्हाला अजिबात सही करायची घाई नाहीये. आता आली पंचायत. पंचायत का आली लक्षात घेते, नवारो साहेब आणि लुटनिक साहेब काय म्हणलेले होते, यांच्यावर टेरिफ लावा, 50% टेरिफ लावा. 3 महिन्यात हे लोक रांगत रांगत आमचे पाय पकडायला येतील. पाय पकडायला येतील. ते आता 3 महिने होऊन गेले साहेब, काय झालं? पाय पकडायला तुम्ही आला तिकडे. आणि त्याच्यावर आणखी पियुष गोयल तुम्हाला ऐकवतायत की सर्व अटींवरती सुस्पष्टता आल्याशिवाय. अर्थातच अध्यारूत असलेला क्लॉज जो आहे तो भारताचं हित पूर्णपणे जोपर्यंत पाळलं गेलंय अशी आम्हाला खात्री नाही तोपर्यंत आम्हाला ट्रेड डील करायचं नाही. दही भैस पाणी में. आणि मग ती म्हैस पाणीमध्ये गेल्यानंतर ट्रम्प साहेबांना आठवण आली. असं म्हणतात की मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक संभाषण झालं फोनवरून संवाद झाला. आता मुळामध्ये असा प्रश्न विचारला जातोय, फोन केला कोणी? म्हणजे फोन ट्रम्पनी केला होता की फोन मोदींनी केला होता? तर ह्याच्यावरून सुद्धा अस्पष्टता आहे, कारण ते स्पष्टपणे म्हटलं गेलेलं नाहीये आजपर्यंत. म्हणजे ते ट्रेड डील आता होणार आता होणार आता होणार असं जे दोन्हीकडून माध्यम खास करून तिकडून प्रेरित झालेली ही जे सांगत होती की नाही नाही डील तर होणार आहे. मला वाटतं मी अनेकदा बोललेली आहे की हे डील होणार नाही, कारण ते काही अदृश्य अटींसाठी थांबलेलं आहे. त्या अदृश्य अटी काय आहेत त्या कालांतराने आपल्याला निश्चित कळतील, परंतु त्या अटी पाळल्या जातील असं वातावरण जोर होत नाही तोपर्यंत हे डील कठीण दिसतं असं मी म्हटलं होतं. त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता, तो नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेच्या कोर्टामध्ये जी मॅटर गेलेली आहे त्याच्यामध्ये मुळात ट्रम्प यांना अशा प्रकारे टेरिफ लावायचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्यांच्या घटनेप्रमाणे त्याचं उत्तर अपेक्षित होतं, ते नोव्हेंबर मध्ये आलं नाही. आता ते असं म्हणतात की ते फेब्रुवारी मध्ये येईल, कारण त्याचं सुनावणी जी आहे ती फेब्रुवारी पर्यंत गेलेली आहे. तेव्हा तोपर्यंत परत एकदा ट्रेड डील हे लांबणीवर पडलंय. आणि ते लांबणीवर पडलंय लक्षात घ्या कसं असतं बघा की
युक्रेन युद्धाच्या बाबतीत पण हेच झालं. जे युद्ध आठवड्याभरात उद्गारणार असं त्यांना खात्री होती, ते आज 4 वर्ष त्या युद्धामध्ये अडकून पडलेत आणि असे अडकून पडलेत की त्याच्यातून आपला पाय सोडवणं कठीण झालेलं आहे. तेव्हा टेरिफ युद्धाला सुरुवात ट्रम्प यांनी केली, विचार न करता केली. समोर आपल्या पक्ष कोण बसलेला आहे, त्याचा स्वभाव काय, त्याच्या हातामध्ये काय गोष्टी आहेत, व्हॉट आर युअर कार्ड्स असं तर नेहमी म्हणतो, युअर कार्ड्स. झेलेन्स्कीला त्यांनी सांगितलं होतं ना, ते मोदींना सांगून बघू देत त्यांनी. मोदींकडे काय कार्ड्स आहेत ह्याच्यावर वेगळा आपण व्हिडिओ करू. मोदींकडे कार्ड्स आहेत मित्रांनो, आणि म्हणूनच तो जो जीव अडकलाय ना, घशामध्ये हाडूक अडकलेलं आहे, त्याचं कारण ते आहे. तर तो वेगळा प्रश्न आहे. आता ट्रेड डील तर झाला नाही, ते आले आणि हात हलवत परत गेलेले आहेत. त्यामुळे कॉल झाला. कॉल कोणी गेला हा प्रश्न आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. परंतु हे जे वातावरण जे आहे त्याच्यामध्ये थोडी नरमाई यावी म्हणून मोदींनी मध्यंतरी बरीच ट्विट्स केली. म्हणजे ट्रम्पने ट्विट केलं की दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, आणि मग नंतर मोदींनी सुद्धा काही ट्विट्स केली, आणि मग त्याच्यात माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प वगैरे असं त्यांनी म्हटलेलं होतं सगळं. त्याच्यावरती ट्रम्पनी काही तो सूचकतेने काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी केलेलं दिसत नाहीये. कारण नडगा स्वभाव आहे, त्यामुळे त्या नडग्या स्वभावानुसार गाडं तसंच चाललेलं आहे. आता या वेळेला ह्या कॉल नंतर जे ट्विट आलं मोदींचं, ते वाचण्यासारखं आहे, आणि ते मी तुम्हाला मुळातून वाचून दाखवते. हॅड ए वॉर्म अँड एंगेजिंग कॉन्व्हर्सेशन विथ प्रेसिडेंट ट्रम्प. We reviewed the progress in our bilateral relations and discussed regional and international developments. India and the US will continue to work towards for global peace, stability, and prosperity. Had a warm and engaging conversation with Trump. म्हणजे प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यासोबत माझं अतिशय सौहार्दाचं एक संभाषण झालं, संवाद झाला, आणि त्याच्यामध्ये एकंदरीतच उभय दोन देशांमधले संबंध आणि या प्रादेशिक याच्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्यांच्यावरती आम्ही विचार केला, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक असं त्यांनी म्हटलंय. आणि तिसरं त्यांनी म्हटलंय की भारत आणि अमेरिका एकत्रितरित्या वैश्विक शांतता, स्थैर्य आणि भरभराट ह्याच्यासाठी प्रयत्न करतील. हे इतकं म्हणजे त्याला म्हणतो ना आपण मॅटर ऑफ फॅक्टली, त्याच्यामध्ये कुठे हाय माय डिअर डोनाल्ड ट्रम्प वगैरे नाही, मग तुमचा कॉल आला खूप छान बरं वाटलं वगैरे असं काही नाही, समाधान झालं. सो जस्ट आय हॅड ए कॉल विथ हिम अँड वी डिस्कस दिस अँड टाटा बाय बाय. फारसं काही पाल्हाळ नाही, फारसं काही विचारपूस नाही की काही नाही. हा ट्विट आल्यानंतर, हा ट्विट पहिल्यांदा म्हणजे मोदींचा आता सुरू कसं आहे पहा, की तो कॉल झाला की पहिल्यांदा लगबगीने पहिल्यांदा ट्रम्पला सवय लागलेली होती की नाही, आता पहिलं ट्विट आपलं आलं पाहिजे असं करून ते पहिल्यांदा ट्विट टाकत होते. तर तसं झालेलं नाही, मोदींचं ट्विट आलं. ट्रम्पचं ट्विट सुद्धा आलेलं नाहीये, लक्षात घ्या. ट्रम्पचं ट्विट सुद्धा आलेलं नाहीये ह्याच्यानंतर. तेव्हा माय डिअर वगैरे तो सगळे गेले 12च्या भावामध्ये. त्याच्यानंतर ट्रम्पना हिंमत झालेली नाहीये ट्विट करायची. ह्याचा अर्थ त्या संभाषणात काय बोललं गेलं असेल विचार करा तुम्ही. तेव्हा त्याच्यामधले जे महत्वाचे शब्द आहेत ते हे की उभय देशातले संबंध आणि प्रादेशिक आणि जागतिक परिस्थिती, त्याच्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर आम्ही बोललो. आणि दुसरी गोष्ट ते बोलले काय तर ग्लोबल पीस, स्टॅबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी, ह्याच्यावरती मोदींनी त्यांना झणझणीत काहीतरी ऐकवलेलं आहे असा माझा समज झालेला आहे. कारण ज्या पद्धतीमध्ये रशिया सोबतचं पीस डील असेल, मी इथे पीस डील केलं, तिथे आता ते झालं तुमचं. थायलंड आणि कंबोडियामध्ये मी कसं पीस डील केलं म्हणून हे साहेब शेकी मिरवत होते, तिथे परत युद्ध सुरू झालं. इस्रायलनी पुन्हा जाऊन लेबनॉनवर हल्ले आणि परत एकदा तो गाझा पेटणार नाही किंवा इराण युद्ध पेटणार नाही याची कोणी खात्री देऊ शकतं का? त्यांनी बरी मोठी 8-10 युद्धांची यादी दाखवली. मोदींनी सुद्धा त्यांना तेच सांगितलं असेल की पाकिस्तान अशा कारवाया करत राहिलं आणि जर का भारताने काही त्याच्यावर पावलं उचलली किंवा बांगलादेशातून इकडून नाही तर तिकडून, तर आम्हाला जबाबदार धरू नका, कारण हे ग्लोबल पीस, स्टॅबिलिटी, प्रॉस्पेरिटी
हे राखण्याचं काम दोघांचं आहे आणि तुम्ही त्यांना एक प्रकारे उत्तेजन देतात हे सगळं करायला, याची नोंद घेतली गेली असेल कदाचित. त्याच्यामुळे हा कॉल नेमका कोणी केला हा जसा प्रश्न आहे, म्हणजे ट्रम्पनी स्वतःहून केला असेल आणि म्हटलं असेल की ठीक आहे आता काय ह्या छोट्या मोठ्या अटी राहिलेल्या आहेत त्या आपण मागे टाकू आणि ट्रेड डील करून टाकू, तर त्याला तर नकार कदाचित दिलेला असेलच, म्हणजे त्यांच्याकडून आला असेल तर त्यासाठी आला असेल. मोदींनी केला असेल तर मात्र युक्रेन डील आणि भारत पाक संबंधांमधलं जे चिघळण्याची जी प्रकरणं चाललेली आहेत त्याबाबत बोलले असतील. तेव्हा नेमका कॉल कोणी केला कशासाठी केला आपल्याला कल्पना येणार निदान आता तरी ते स्पष्ट होणार नाही, परंतु तरी सुद्धा एक प्रकारे मोदींनी आकारात कापले. ट्रम्पना आकारात कापलं म्हणतात ना, तसं झालेलं आहे. चुपचाप बसलेले आहेत. त्यांना आता कळलेलं आहे की शानपट्टी इथे काम करत नाहीये. वस्तुस्थिती काय आहे ती ऍक्सेप्ट करा. ती ऍक्सेप्ट केली तर रिलेशन्स पुढे जातील, अन्यथा नाही. भारताने आतापर्यंत स्वतःहून कुठलीही परिस्थिती चिघळावी असं काहीही वर्तन केलेलं नाही. हे सगळं वर्तन हे अमेरिकेच्या बाजूनी झालेलं आहे. तेव्हा आवर तिकडे घाला, निर्बंध तिकडे घाला, तर इकडे परिस्थिती सुधारेल, अन्यथा विचारही करू नका. आम्हाला ट्रेड डीलची घाई नाही, आम्ही सुशेगात बसलेले आहोत. याच्यातून बोध घेतला तर घेतला मित्रांनो, नाही घेतला तर काय तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय करू शकत नाही. आणि भारताचं नुकसान काहीच नाहीये, नुकसान होतंय ते अमेरिकेचं होतंय, नाही तो फोन कशाला आला असता पाय पकडण्यासाठी. पाय पकडण्यासाठी 10 वेळेला फोन का करावे लागतायत, ट्विट का करावे लागतायत, माय डिअर फ्रेंड नरेंद्र मोदी म्हणायला लागतंय, हे सगळं कशासाठी होतंय. आणि ते जे आमचे महान विद्वान म्हणत होते ना नरेंद्र सरेंडर, त्यांना खास मेसेज द्यायचा आहे, साहेब नरेंद्र सरेंडर नाही झाले, ट्रम्प सरेंडर. नोंद घ्या आणि त्यानुसार आपलं थोबाडं वाजवा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊ द्या. नमस्कार.